माधवराव, झालेल्या प्रकरणावरून गोखले रुष्ट झाले आहेत. त्यांचे म्हणणे असे, अपमान करणाऱ्या विरुद्ध तुम्ही तक्रार नोंदवावयास हवी होती. तक्रार? अपमान? काय काय प्रकार आहे हा? अगो बाई, माधवा, तुझा का कोणी अपमान केला? हा, मला सांग रे बाबा, मी सरळ करते त्यास. तसे काहीही झालेले नाही. नाही कसे? उगाचच का दादासाहेब बोलतील? हे बघ माधवा, जे काही झाले असेल ते सगळे आम्हास कळावयास हवे हो, नाहीतर आमचा जीव काही थाऱ्यावर राहायचा नाही. काय झाले आहे? काय गोरमा? हो, मी सांगतो. झाले असे, आम्ही मद्रासहून काँग्रेसचे अधिवेशन आणि सामाजिक परिषद आटोपून परत येत होतो. माझे आणि माधवरावांचे तिकीट प्रथम श्रेणीचे होते, तर बाकीची बरीच मंडळी आणि कार्यकर्ते दुसऱ्या श्रेणीच्या डब्यात होते. त्या साऱ्यांशी गप्पा मारायला आम्ही सोलापूरला त्यांच्या डब्यात गेलो. त्याच वेळी एक युरोपियन असिस्टंट जज आमच्या डब्यात शिरला. ज्या रिकाम्या जागेवर भारतीय अंथरूण होते ते त्यांनी खाली फेकून दिले. काय? आणि माधवरावांची जागा ताब्यात घेतली. आम्ही डब्यात परतल्यावर काहीही गहजब न करता माधवराव माझ्या शेजारच्या आसनावर येऊन शांतपणे बसले. पुढे पुण्यात उतरल्यावर माधवरावांच्या स्वागतासाठी आलेली मंडळी आणि त्यांचा होणारा आदर सत्कार पाहून बहुधा त्यास आपण कुणाशी असे वागलो हे उमगले असावे. तो घाईने त्यांच्याकडे माफी मागण्यासाठी येत असताना माधवराव पाठ फिरून निघून गेले. मला याचेच तर नवल वाटतं. खरे तर त्या गृहस्थांच्या विरोधात तक्रारच नोंदवायला हवी होती. हो हो, अशा लोकांना अशीच अद्दल घडवायला हवी, तरच ते वटणीवर येतील. हो हो, अगदी बरोबर आहे हो. तसेच कर माधवा, अगदी तसेच कर. गोखले, आपल्यात समाजातील तथाकथित अस्पृश्यांशी आपण समाज म्हणून आजही कसा व्यवहार करतो ते जरा आठवून पहा. अंत्यजाच्या सावलीलाही अस्पृश्य मानण्याचा दांभिकपणा अजूनही आपल्या समाजात आहे. पाणवठे, गावातील सण उत्सव इतकेच नव्हे, तर ज्या भगवंताची आपण सारी लेकरे, त्या भगवंताच्या देवळात नुसत्या पाषाण मूर्ती स्पर्श करण्याचे स्वातंत्र्यही आपण त्यांना देत नाही. आणि त्यांना स्वातंत्र्य देणारे आपण कोण? त्या उलट आपल्या स्वार्थासाठी आपण हे भेदाभेद निर्माण केले आणि त्यावर रूढींचे लिंपण घालून ते पक्के केले. ज्यांच्या हातात हात घालून जीवन जगावयाचे त्यांनाच लाथ मारून, लाथाडून आपण अवहेलनेने वागवितो. मग जे आपल्यावर राज्य करतात त्यांनीही आपल्याला त्याच नजरेने पाहिले, आपल्याला तशीच वागणूक दिली, तर मग त्यांना दोषी कसे ठरवावे? हा अधिकार आहे आपल्याला. जो सन्मानाचा व्यवहार इतरांनी आपल्याशी करावा असे आपल्याला वाटते, तसाच व्यवहार आपण इतरांशी करतो का याची तपासणी कधी करणार? ज्या दिवशी आपल्या समाजातील भेदाभेद नाहीसा होईल, त्या दिवशी तक्रारीचा अधिकार प्राप्त होईल आपल्याला. गोखले साहेब, नाही म्हणजे बाहेर तुम्हाला भेटायला कोणतरी आलंय. चला, आलोच मी. भांडारकर, चला आपणही माडीवर जाऊ. बरीच कामे करावयाची आहेत. माधवराव, जातीभेद आणि स्पृश्यास्पृश्यता यावर मोठेच काम करण्याची गरज आहे. ज्योतिराव फुले त्यांच्या बाजूने अत्यंत तडफेने काम करीत आहेत. होय, परंतु तथाकथित उच्चवर्णीयांकडून जोवर या सीमारेषा निसंदिग्धपणे पुसल्या जात नाही, आप परभाव त्यांचे मनातून हद्दपार होत नाही,
तोवर ही व्यवस्था विळखा सोडणार नाही. प्रवासातल्या घटनेच्या निमित्ताने तुम्ही जे विवेचन केलेत तो दृष्टिकोन सर्व दूर पोचावा असावा. कारण हा तर्क मुळातून पटला म्हणजे माणसाचा दृष्टिकोन बदलणारच. हे इनेव्हिटेबलच आहे. परंतु केवळ सभा, व्याख्याने आणि लेखन पुरेसे नाही असे वाटू लागले आहे अलीकडे. साऱ्याच लोकांना जोडून घे आणि या भिंती गळून पडतील असे काहीतरी अधिक व्यापक, अधिक समावेशक करावयास हवे. त्याचेच सतत मंथन चालू आहे आमच्या मनात. ज्या दिवशी या शृंखला गळून पडतील त्या दिवशी परिवर्तनाचा मोठाच टप्पा गाठलेला असेल आपण. गोखल्यांनाही आपला विचार पूर्णपणे पटला. भांडारकर, हा गोपाळ कृष्ण गोखले आमचा नेमस्त मार्गाचा वारसा पुढे चालवेल अशी खात्रीच होऊ लागली आहे आमची. गोपाळराव आगरकर म्हणाले त्याप्रमाणे तल्लख बुद्धी आणि विचारांचे संतुलन याचे उत्तम मिश्रण आहे त्याचे पाशी. परंतु गोपाळ गणेश आगरकर मात्र काहीसा एकटा पडल्यासारखं वाटतं मला. बाळ गंगाधर टिळक आणि तो हे घनिष्ठ मित्र आहेत, परंतु दोघांच्याही विचारसरणीमध्ये बराच फरक आहे. डेक्कन एज्युकेशनच्या स्थापनेच्या निमित्ताने बरेच वेळा दोघांशीही बोलणे झाले आमचे. बाळ टिळक हा जहाल मतांचा आहे. त्याचे मनी देशप्रेम ओतप्रोत आहे. शिवाय सरकारवर निर्भीडपणे घणाघाती टीका करण्याचे धाडसही आहे. परंतु भांडारकर, गटातटाचे राजकारण अंतिमतः धोकादायक ठरणार. आज गरज आहे ती साऱ्यांना सोबत नेण्याची. लोकांचे मनी प्रक्षोभ वाढला तर कधी कधी तो हाताबाहेर जातो. या प्रक्षोभास सकारात्मक वळणाने नेणे अवघड होता कामा नये. स्वतःचा अपमान होऊनही स्वतः काहीच बोलले नाहीत. यामुळे साऱ्यांनाच नवल वाटले. पण अपमान करणाऱ्याची समज कमी असल्यामुळे त्याने अपमान केला असे स्वतःनी ध्यानी घेऊन त्याच्याकडे दुर्लक्ष केले. उलट नेमका तसाच अपमान एतदेशीय, उच्चवर्णीय, तथाकथित शूद्र आणि अंत्यंत ज्यांचा करतात त्याचे काय, असा मर्मभेदी प्रश्न उपस्थित केला. पुढे त्या असिस्टंट जज्जाला पश्चाताप होऊन त्याने विलायतेहून क्षमा मागणारे पत्र पाठविले. मद्रासच्या परिषदेनंतर काही दिवसांनी फायनान्स कमिटीचे काम कलकत्त्यात सुरू झाले आणि आम्ही कलकत्त्यात रवाना झालो. कलकत्त्यात मन रमत नाही असे दिसते. हो, येथे कोणी सुद्धा नाही बोलावयास. सारा बंगला ओसाड, बाहेरचे अंगण देखील अगदी उजाड. आपण दिवसभर बाहेर आपल्या कामात. माणसाने करावे तरी काय. खरे तर तुमच्या मनातील अण्णासाहेबांचे दुःख अजून ताजे आहे. त्यामुळे तुमचे वाचनातही मन रमत नाही. आपण असे करू, उद्या 3-4 गडी माणसे मागवितो. त्यांचेकडून भोवती चांगले चर खणून घ्या. तुम्ही वाफे करून घ्या. आपण त्यात मेथी, कोथिंबीर पेरू, काही फुलझाडेही लावू. 15 दिवसात येवलाली रोपे तरारली म्हणजे उत्साह वाटेल. आणि मग आपला रोजचा सकाळ संध्याकाळचा चहाचा आणि गोष्टी करण्याचा कार्यक्रम तुमच्या बगीचातच करू. कसे? बरे. आता काय झाले? येथील सारी गडी माणसे
मजूर बायका हे सारे बंगालीच बोलतात आणि मला तर त्यातले हो मग हा तर खूपच छान विरंगुळा आहे. उद्यापासूनच बंगाली शिकावयास सुरुवात करा. नको, मी नाही दुसऱ्या कुणा परक्या मास्तराकडे शिकवायचे. स्वतः शिकवणार असले तर आम्ही आपणास जरुरी पुरते लिहिता वाचता येते बंगाली, ठाऊक आहे मला. बरे, शिकवू आम्ही. आम्हा सुद्धा उजळणी करावी लागेल, परंतु एक अट आहे. कोणती? आपण दोघांनीही इतक्या झटपट बंगाली शिकावयाची की दुर्गेश नंदिनी, आनंदमठ, विषवृक्ष यासारख्या बंगाली कादंबऱ्या अगदी सहजरित्या वाचता यावयास हव्या. चालेल? चालेल. পৃথিবী যত ভাষা আছে সবগুলোই সুন্দর, কিন্তু বাংলা ভাষा সবই मिष्टी. समजले का? अहो कसे समजेल? तेही खरे. या वाक्याचा अर्थ असा होतो, जगातील साऱ्याच भाषा फार मधुर आहेत, परंतु बंगाली भाषा सगळ्यात मधुर आहे. आता आपण असे करूया, तुम्हास बंगाली शिकावयाचे आहे ना, आपण मुळाक्षरांपासूनच सुरुवात करूया. आणा. हे घ्या. आता तुम्ही गिरवा बरे. रमाबाई, आता तुमची मुळाक्षरे बऱ्यापैकी झाली. आता हळूहळू वाक्यांची रचना आणि वाक्य बोलावयास शिका. आपण सुरुवात तुमच्या स्वयंपाकघरापासूनच करूया. आता जर तुम्हास म्हणावयाचे असेल की मला दही वाढ, तर ते कसे म्हणाल? कसे? आमाके एखॉन माखन दो. म्हणा बरे. आमाके आमाके एखॉन एखॉन माखन दो. माखन दो. आता पूर्ण वाक्य म्हणा. आमाके एखॉन माखन दो. खूप भालो. अगोबाई म्हणजे? अहो म्हणजे खूप सुंदर. ईशा. अमार भाषा भालो भालो. अमार. अगो बाई, लक्ष्मी काय गो फुटफुटतेस? हा? अगो बाई, माझे पाय चेपावयास सांगितले म्हणून शिव्या घालतेस की काय मला? नाही नाही, त्यांनी मला शब्द शिकवले. ते शब्द म्हणतात मी हसतात. अगो बाई, त्यांनी म्हणजे हे सारे बाबांनी शिकवले की काय? जा जा, बाबा सांग ताई काकूने बोलावले. अगो जा 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 जा. अगो बाई, बाबा भारी खोडकर, ह्याच्या अंगी भारी खोड्या. आणि आता तर काय, आईचीच बायको मिळालीये म्हटल्यावर प्रश्नच मिटला. ह्याचीच काहीतरी खोडी असणार. अगो आई, आई गो आई. काय होत आहे काकू, बोलवलेत? अगो बाई, आलास का? ये इकडे बस, इकडे. काय झाले? अरे काय रे बाबा, हा काय शिकवतोस बायकोला? बालो बालो काय रे? अर्थ काय मी म्हणते याचा? स्वतःच्या बायकोस भाला आणि दांडपट्टा मारायला शिकवतोस की काय? नाही हो. याद राख,
माझी जर खोडी काढण्याचा प्रयत्न केलास तर असे काही रस्ते हाणीन मग बघ. ताई काकू काय हे? हो बाई, बायको समोर मारले तू म्हणून फजिती झाली की काय तुझी? इतरांची फजिती करत फिरत असतोस ना दिवसभर, आता कशी स्वतःची फजिती झाली. काय अरे, आभाचे नवीन लग्न झाले होते तेव्हाही त्याला किती छळले होतेस, लक्षात आहे ना? अगो बाई, काय रे बाबा? नाही म्हणजे ते भालू भालू प्रकरण काय आहे? ते का? अहो, रमा वहिनींचे टपाल आले आहे कलकत्त्याहून. अगो बाई, कशी आहे? एकदम बऱ्या. अहो, तेथे त्या बंगाली शिकल्यात दादाकडून, तर त्यातले 4 शब्द त्यांनी टपालात लिहिले होते, त्यावरून आपली मौस. अगो बाई, अरे माझ्या कर्मा, म्हणजे ही बाई तिथेही स्वस्त बसली नाही म्हणायची. इथे होती तेव्हा इंग्रजी शिकली, आता तिथे जाऊन बंगाली. कधी कोणी माझे ऐकूच नका. संसाराची तर पट्ट्या बोळ करा, कल्याण आहे सगळीकडे. अरे मेल्या, सावकाश सावकाश ताई काकू, दुखले तर नाही ना? अरे आणि काय गो, तू काय इथे तोंड बघत उभी आहेस? ये पाहिजे पावयास, ये ये लवकर ये. रामास गोविंदा. आम्हार मिष्टी भालो लागे किंतु आम्ही बानाते पारीना. समजले का? नाही. याचा अर्थ असा होतो, आम्हास मिठाई फार आवडते परंतु आम्हास ती बनवता येत नाही. समजले का? अगो बाई, असे आहे होय. आता तुम्ही म्हणा बरे. आमार मिष्टी भालो लागे किंतु आम्ही बानाते पारीना. अहो रमाबाई, मराठीतला आम्ही वेगळा आणि हा आम्ही वेगळा. किंतु आम्ही बानाते पारीना. आम्ही बानाते पारीना. बरोबर. आता अजून एक. तुम्हास फुले आवडतात ना, मग त्याबद्दल एक वाक्य सांगतो, परंतु त्याचा अर्थ मात्र तुम्ही सांगावयाचा. ऐका. गादा फूल बातासे डोले. सांगा बरे. अर्थ नाही कळला, पण काहीतरी फुलाबद्दल बोलला तेवढे मात्र समजले. अहो रमाबाई, ते तर आम्हीच सांगितले होते. बरे, त्याचा अर्थ असा होतो, झेंडूचे फूल हवेत डोलते आहे. गादा फूल भातासे डोले. झुले